नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. मुंबईमधल्या वांद्रे स्टेशनच्या बाहेरचं तो जो गरीब नगर की काय, गरीब नाव पण काय तिच्या आईला ठेवलंय गरीब. म्हणजे सालं तिथली लोक तुम्हाला माहिती नसेल, तुम्ही त्या गल्ल्यांमध्ये कधी गेला असाल नसाल मला माहित नाही, पण तिथली लोक आतमध्ये जे काही व्यवसाय करतात त्या नगरला गरीब नगर म्हणण्याची काही गरज नाहीये. तुम्ही जर कधी तिथं गेला असाल किंवा तिथल्या पोलिसांकडून माहिती घ्या तिथं काय काय चालतं त्या पत्र्यांच्या सगळ्या त्या खोल्यांमध्ये. 3-3, 4-4 मजल्याच्या पत्र्यांच्या खोल्या बांधल्यात. त्या खोल्या आज नाहीयेत. तुम्ही अनेक जण मुंबईमधले राहणारे मराठी माणसं, तुम्हाला माहिती असेल की तिथल्या त्या खोल्या किंवा त्या झोपडपट्टी ती किती वर्षापासूनची आहे, जेव्हापासून उद्धव साहेबांची शिवसेना त्या मुंबईमध्ये राज्य करते. आपण अनेकदा या विषयावरती बोलू, अनेकदा म्हणजे आज जे आत्ताच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीला जे 2 ठाकरे आहेत, यावेळेला जे मराठी माणसाचं वाटोळ झालं, मराठी माणूस बाहेर फेकला गेला, गुजरात्यांच्या हातात मुंबई गेली, अशा तशा ज्या काही गोष्टी हे लोक बोलत होते, ते ठाकरे आताच्या घडीला त्या सगळ्या डिमॉलिशन जे काही केलं, जी काही कारवाई केली त्याच्यावरती बोलणार आहेत का? नाही बोलणार. राज ठाकरेंची गोष्ट सोडून द्या, ते आत्ताचे उद्धव ठाकरेंना येऊन चिकटलेत. हळूहळू त्यांना देखील त्यांचं वारं गुण वगैरे सगळे लागू लागतील. पण उद्धव ठाकरेंनी इतक्या वर्ष मुंबईवरती राज्य केलं, मुंबईतली सत्ता हातामध्ये घेतली, पण त्यांचा बुलडोजर त्या ठिकाणी कधीही चालला नाही. मग लोकांनी नक्की काय समजायचं की तिथली सांभाळलेली लोक, पाळलेली लोक ही उद्धव ठाकरेंनी स्वतःहून जाणून बुजून तिथं ठेवली होती का? हा एक साधा प्रश्न आपल्या समोर उभा राहतो. आज मुंबईमधल्या झोपडपट्ट्या कोण येतंय, काय येतंय आपल्याला माहित नाहीये. आपला साधा सामान्य मराठी माणूस, अरे 30-30 वर्ष झाले अजूनही त्याला एसआरए मध्ये रूमा मिळत नाहीत, एसआरए मध्ये बिल्डिंग मध्ये त्याला कोणती गोष्ट मिळत नाही. पण हे बाहेरून आलेली लोक, हे रोहिंग्या, बांगलादेशी, इकडून तिकडून आलेली दाढीवाली मिया भाई चायला हे आले की अचानकपणे पत्र्याचे शेड काय उभे करतायत, बिंदासपणे काय राहतायत, यांना कोणी लक्ष देत नाही. बरं, यांना वीज मिळाली जाते, यांना पाणी मिळतं, यांच्या सगळ्या गोष्टी यांना पुरवल्या जात आहेत. मग ते पुरवतोय कोण? महानगरपालिका पुरवते की नाही? तिथले अधिकारी पुरवतायत की नाही? मग याच्यावरती कुठल्या राजकारण्याचं लक्ष नाही, याच्यावरती कुठल्या सत्ताधाऱ्याचं लक्ष नाही. म्हणजे बांद्रा स्टेशनच्या बाहेर तर त्या रेल्वे रुळांवरती त्यांनी इतकी वर्ष झोपडपट्ट्या बांधून राहिले, पण मला विशेष वाटतं की साधं कुठल्याही प्रशासकीय लोकांचं तिथं लक्ष गेलं नाही. आतापर्यंत उद्धव साहेबांच्या शिवसेनेचा झेंडा त्या महानगरपालिकेवरती होता. काय केलं या लोकांनी? काही केलं नाही. भले त्या गुजरात्यांच्या हातात, हे म्हणतायत ना की गुजरात्यांच्या हातात, भाजपच्या हातात मुंबई गेली, भाजपचा महापौर बसला. ठीक आहे, पण त्यांनी निदान तोडण्याची हिंमत तरी दाखवली, त्यांनी निदान ते जमीनदोस्त करण्याची हिंमत तरी दाखवली. पण ज्यांनी मराठी माणसाच्या नावावरती मतं मागितली, ज्यांनी हिंदू म्हणून, म्हणजे बाळासाहेबांचं हिंदुत्व कुठं आणि यांचं हिंदुत्व कुठं, या म्हणजे 2011 साली बाळासाहेब गेले, त्याच्यानंतर ते आज तागायत. एवढ्या वर्षांमध्ये, 15 वर्षांमध्ये उद्धव ठाकरे काही ऍक्शन घेऊ शकले नाहीत. ज्यांनी मतं मागितली या सगळ्या लोकांच्या ह्याच्यावरती, हिंदूंच्या खांद्यावरती बंदूक ठेवून, त्या उद्धव ठाकरेंनी कधीच या गोष्टीला कधी पाहिलं नाही किंवा कधी डोंकुनी बघितलं नसेल. म्हणजे उद्धव ठाकरे त्या भागामध्ये राहतात, कलानगरला, अत्यंत म्हणजे मला वाटतं अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावरती ती सगळी झोपडपट्टी, ती सगळं अनधिकृत बांधकाम आहे, पण त्यांनी कधीही त्याकडे वाकड्या नजरेने देखील पाहिलं नाही. असं का? असं कशासाठी? कारण त्यांना हवं होतं मतदान, त्या लोकांना हवं होतं मतदान. तिथं गेल्या कित्येक वर्षापासून काँग्रेसचा आमदार तिथं आहे आणि त्या काँग्रेसच्या आमदाराला ती पडणारी मतं आहेत. अजून अनेक ठिकाणी आहेत मुंबईमधल्या, अशी अनेक ठिकाणी आहेत जिथं या असल्या इल्लीगल झोपडपट्ट्या आणि इल्लीगल सगळी लोक येऊन कुठून राहतात. मी देवेंद्र फडणवीसांना आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये असाच 5 वर्षामध्ये बुलडोजर लावून ही सगळी पहिली मुंबई साफ करा. कोणी असो, जे अनधिकृत आहे त्याला जमीनदोस्त झालंच पाहिजे. हे गोवंडी घ्या, इकडे मानखुरचा एरिया सगळा घ्या, इकडे काय झोपडपट्ट्या वाढलेत वाळवी सारख्या. बाकी आतल्या मुंबईच्या परिसरामध्ये देखील रोडांवरती राहतायत, कोण कुठं रस्त्यांवरती राहतंय, कोण कुठं अनधिकृत शासकीय जागांमध्ये राहतंय, कोण यांना बसवतंय, यांच्यावरती पहिल्या कडक कारवाया झाल्या पाहिजेत. आणि एसआरएच्या माध्यमातून मिळणारी घरं पहिली मराठी माणसाला, हक्काच्या लोकांना मिळाली पाहिजेत. जे अगदी 1975, 1980, 90 पासून राहतायत जे मुंबईमध्ये झोपडपट्ट्यांमध्ये, असा मराठी माणूस आजही त्याच अवस्थेत आहे. आजही त्याची झोपडपट्टी तशीच. रोज आपलं गेलं की सांगतात हा सर्वे झालाय, 2 वर्षांनी तुटेल, 5 वर्षांनी तुटेल. काय तुटेल, कधी तुटेल? हे मागून आलेले इमारतींमध्ये गेले आणि साला आपला मराठी माणूस, स्थानिक माणूस तिथंच गिरट्या घालत बसलाय. इतकी वर्ष या एसआरए वरती उद्धव ठाकरे सत्ता गाजवत होते, उद्धव ठाकरे सगळं पाहत होते. का नाही मराठी माणसाला सगळं हे मिळालं? का नाही मराठी माणूस मोठा झाला? इतक्या 25 वर्षाच्या सत्तेमध्ये देखील आम्ही मराठी माणसाचं कल्याण करू शकलो नाही आणि अजूनही यांना सत्ता पाहिजे होती. बरं, हे सत्ता घेऊन अजून तरी काय करणार होते? गेलेला मराठी माणूस पुन्हा मुंबईमध्ये आणणार होते का? नाही, काहीही करणार नव्हते आणि काहीही केलं नसतं यांनी.
लक्षात ठेवा. ती मिठी नदी ते यांच्यानी 25 वर्षात साफ होईना. मिठी नदी, अरे त्याच्या आजूबाजूचं पहिलं इल्लीगल बांधकाम काढा, कुठल्या कंपन्या त्याच्यामध्ये घाण टाकतायत, कोण कचरा टाकतंय, काय करतंय, त्याच्यावरती पहिली कारवाई करा. हे नुसते आपले जेसीबी घेतायत, खालची काळी माती वर काढतायत, परत वर काढून ठेवतायत की काही दिवस तिथंच पडून राहते, पाऊस पडला की ती पुन्हा त्या पाण्यात निघून जाते. हजारो कोटी रुपये त्या सगळ्या कामांवरती नुसती मुंबई महानगरपालिका घालवते, पण त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. हे आपलं दुर्दैव आहे, हे आपलं दुर्दैव आहे. आणि हे केलं या उद्धव ठाकरे या लोकांनी 25 वर्षामध्ये हे करून ठेवलंय. म्हणून निदान लोकांनी यावेळेस विश्वास दाखवला देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेवरती. बघूया या 5 वर्षामध्ये त्यांच्या हातून काय होतंय ते. त्यांनी जे बांगलादेशी रोहिंग्या आणि अनधिकृत बांधकामावरती बुलडोजर चालवण्याचं जे काही स्वप्न दाखवलं ना, ते आज कुठेतरी इतक्या दिवसातून छान वाटलं की आज ते सगळं बघताना की बाबा हा बरं झालं, काहीतरी चुकीचं काम होतं त्याच्यावरती बुलडोजर चालवला आणि त्यांनी आज सुरुवात केली. पण अशाच मुंबईतल्या अनेक जागा आहेत जिथं तुमचा बुलडोजर चालला पाहिजे. नुसती स्टंटबाजी करून काही करून चालणार नाही. ती लोक आज जे तिथनं तोडून लावलेत ती सगळी परत तिथं थांबणार आणि काही दिवसांनी आजूबाजूच्या सगळ्या परिसरांमध्ये पुन्हा एकदा ती घरं बांधू लागणार. याच्यावरती तिथल्या स्थानिक महानगरपालिकांच्या अधिकाऱ्यांचं लक्ष पाहिजे आणि जिथं जिथं असं घडेल तिथं तिथं त्यांनी पुन्हा एकदा बुलडोजर चालवला पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. म्हणून म्हटलं ना, उद्धवजींनी जे करू शकले नाहीत ना इतक्या वर्षामध्ये, त्या पत्राचाळीवरती त्या सगळ्या बुलडोजर लावू शकले नाहीत, ते देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो. अशाच इल्लीगल इमारती, इल्लीगल जे कन्स्ट्रक्शन असेल मग ते कोणाचंही असो, त्याच्यामध्ये कुठलाही मोठा नेता असो, बिल्डर असो, बुलडोजर लावून पहिला जमीनदोस्त करून टाका. रस्त्यावरती येणारे, फुटपाथांवरती येणारी घरं असो, अनधिकृत फेरीवाले असो, या सगळ्यांवरती कटाक्षानं लक्ष ठेवून मुंबईला जरासा मोकळा श्वास घेऊ द्या. एवढं फक्त लक्ष ठेवा. या नॅशनल पार्कच्या आजूबाजूने जे काय झोपडपट्ट्या त्या डोंगरांवरती चढतायत ना अनधिकृत, सगळ्या झोपडपट्ट्यांना खालून बुलडोजर लावा, सगळ्यांना हाकलून लावा. मग त्याच्यामध्ये कोणीही माणूस असू दे, कोणीही, मग तो मराठी असो, मुसलमान असो, रोहिंग्या, बांगलादेशी असो, भैया कुठलाही असो, जो अनधिकृत या मुंबईमध्ये राहतोय त्याला इथं राहू द्यायचं नाही आणि तो राहता कामा नये. कारण होतंय काय, टॅक्स भरतोय कमवणारा इथला स्थानिक माणूस जो अनेक वर्षांपासून राहत आलाय, जो इमान इतबारी या मुंबईला टॅक्स देतोय, ते सगळं कर वगैरे भरतोय, पण त्याला सुविधा या हरामखोर लोकांमुळे मिळत नाहीत. कारण मुंबईची लोकसंख्या 100 पटीनं जास्त आहे आणि त्याच्यामुळे ज्या काही गोष्टी कराव्या लागतात त्या सगळ्या सोयी सुविधा अपुऱ्या पडतात आणि त्याचा फटका नियमित कर भरणाऱ्या लोकांना बसतोय. त्याचा सगळ्या भुर्दंड या लोकांवरती येतोय आणि ही लोक आरामात येऊन बिंदास इल्लीगलपणे राहतात, बिंदास सगळ्या गोष्टी करतायत आणि सुखसोयी घेऊन जात आहेत. पण त्यांना सुखसोयी देणारे सगळे महानगरपालिकेचे अधिकारी देखील तेवढेच दोषी, त्यांच्यावरती देखील कारवाई झाली पाहिजे. बाकी तुम्हाला काय वाटतं अशा गोष्टींबद्दल आवर्जून कळवा आणि कुठं कुठं अशा ठिकाणं आहेत जिथं बुलडोजर लावायची गरज आहे मला आवर्जून कमेंटमध्ये सांगा. त्या ठिकाणांवरती आवाज उठवण्याचं मी काम निश्चित करेन आणि ती ठिकाणं या सरकारपर्यंत, अधिकाऱ्यांपर्यंत, या महानगरपालिकेपर्यंत पोहोचवण्याचं काम मी निश्चित करेन. मला व्यवस्थित डिटेलमध्ये सगळ्या गोष्टी कमेंटमध्ये सांगा. मी त्या सगळ्या गोष्टी मॅपद्वारे सर्च करेन, तिथं स्वतः जाऊन या सगळ्या गोष्टी पाहीन आणि लवकरात लवकर आपण या सगळ्या गोष्टी महानगरपालिकेच्या ताब्यात देऊन त्यांना सांगून देऊ की इथं बुलडोजर लावणं गरजेचं आहे.